चला वागहू. सर्वांना माझा नमस्कार. सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की सगळीकडे चर्चा आहे की बाबा 4थीला आणि 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे ना होणार आहे, आणि हे खरं आहे का? तर वागहू. तर शिष्यवृत्ती परीक्षा, स्कॉलरशिप 4थी आणि 7वी आहे ना, सगळी माहिती बघणार आहोत आपण आणि सगळा अभ्यासक्रम सुद्धा याची चर्चा करणार आहोत. बघा काय माहितीये का, हा ऑगस्ट महिना सुरू आहे. तर 4थीला स्कॉलरशिप जर घेतली तर वांदे इथं 5वीच्या पोरायचे आहे ना, कारण 5वीला मुलं सुद्धा आहेत. पहिली परीक्षा होती 5वी आणि 8वीला, नवोदय 5वी, नवोदय 8वी, स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वी. 5वीला स्कॉलरशिप पण होती आणि नवोदय सुद्धा होती. 8वीला स्कॉलरशिप पण होती, नवोदय पण होती आणि NMMS सुद्धा होती. ठीक आहे. आता जे पहिलं समीकरण होतं जे 10-15 वर्षाखाली, ठीक आहे, काय होतं, 4थीला स्कॉलरशिप होती. ठीक आहे, पहिली 4थीला स्कॉलरशिप होती, पण नंतर कालांतरानं 5वीला झाली. ठीक आहे, पण डबल एकदा है ना शिक्षण क्षेत्रात हा बदल, मोठा बदल पाहायला मिळालाय. तर या वर्षी हे 100% खरंच आहे, याच्यात काय वाद नाही. आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील ही माहिती दिली की बाबा यावर्षी फक्त 4थी आणि 5वीला स्कॉलरशिप आहे आणि 7वी आणि 8वीला आहे. ठीक आहे, कारण 5वीच्या मुलाचं बी नुकसान नाही, 4थीच्या मुलाचं नुकसान नाही, कारण या वर्षीचे 5वीला मुलं होते. आता यंदा जर केली त्यांनी 4थीला आणि 7वीला तर आहे का नाही वांदे, कारण 5वीचे पोरं 6वीला जाणार त्याला स्कॉलरशिप नाही, आणि 4थीचे मुलं 5वीला जाणार त्यांना स्कॉलरशिप नाही. म्हणून या वर्षी 2 वर्गाला आहे फक्त या वर्षी. ठीक आहे, आता ऑगस्ट महिना सुरू आहे तर हे नोटिफिकेशन येईल तुम्हाला ह्या ऑगस्टच्या लास्ट एंडिंगला किंवा 15 सप्टेंबर पर्यंत. ठीक आहे, कुठं बघायला भेटन की बाबा MSCE, ठीक आहे, ही वेबसाईट आहे ना, MSCE पुणे, MSCE पुणे या वेबसाईटवर. ठीक आहे, जी काही अधिसूचना आहे, जे काही परिपत्रक निघल ते बघायला भेटेल. गुगलवर जायचं, गुगलवर MSCE पुणे टाकायचं. ठीक आहे, नुकताच शिष्यवृत्तीचा निकाल लागलेला आहे. ठीक आहे, तर नवोदय स्कॉलरशिपची हो तुम्हाला बॅच सुद्धा जॉईन करायची असेल, ठीक आहे, तर प्ले स्टोअर वरून नवोदय गुरु ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ठीक आहे, तर सध्या विशेष ऑफर सुरू आहे ना, स्पेशल ऑफर, स्पेशल ह्या बॅचवर नवोदय गुरु ॲपवर गेल्यावर स्पेशल ऑफर सुरू आहे. तर ठीक आहे, तुम्ही डाउनलोड करून ते विकत घेऊ शकतात, परचेस करू शकतात. तर ठीक आहे भाऊ, आहे ना, सगळा अभ्यासक्रम आहे. तर स्कॉलरशिपला विषय काय असतात? आमचा भाऊ म्हणला सर शिष्यवृत्तीला विषय काय असतात? मी म्हणलं दोन्ही वर्गासाठी सांगतो, 4थीला पण आणि 7वीला बी. नवीन बदललेला विषय काय असतात तर बघा, इकडं 4थी स्कॉलरशिपचं बघूता आणि इकडं 7वी स्कॉलरशिपचं बघूया. नेमका अभ्यासक्रम कसा असेल? तर अभ्यासक्रम असा लय अवघड अभ्यासक्रम नसेल, थोडासा अभ्यासक्रम काठिण्य पातळी कमी होईल, कारण 5वीला स्कॉलरशिप होती तर 4थीला यायली म्हणजे 4थीचे छोटे छोटे बच्चे, 8वीची स्कॉलरशिप 7वीला यायला म्हणजे 7वीचे थोडे छोटे छोटे बच्चे, थोडीशी लेवल कमी होईल. ठीक आहे, 4थीच्या 7वीच्या मुलांनुसार विषय असते बघा, मराठी म्हणजे प्रथम भाषा, त्याच्यानंतर तुमचा लाडका विषय इंग्लिश सुद्धा असते. ठीक आहे, मराठी इंग्लिश, मॅथ IT. ठीक आहे, मॅथ IT म्हणजे काय, बुद्धिमत्ता चाचणी, इकडं सुद्धा सेम. ठीक आहे, मराठी इंग्लिश मॅथ IT, मॅथ म्हणजे गणित. ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. गणित IT म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट, बुद्धिमत्ता, मॅथ म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. मराठी इंग्लिश आहे ना, आणि इकडं सुद्धा सेम विषय, काहीच अवघड नाही, फक्त लेवल कमी होणार. लेवल पहिली जास्त होती तर कमी होणार, म्हणजे वर्ग सुद्धा कमी, थोडीशी लेवल सुद्धा कमी, दोन्ही पण. तुम्ही म्हणले सर आणि नवोदयच्या परीक्षेचं कसं? मी म्हणलं नवोदयची परीक्षा 5वीलाच राहणार
आणि 8वीलाच राहणार. ठीक आहे, 5वीला आणि 8वीला. म्हणजे बघा तुम्ही लहानपणी तुम्हाला किती परीक्षा देता येईल आता. 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय झाली. 6वीला काही नाही, पूर्वतयारी करा. 6वीला पूर्वतयारी करा. 7वी स्कॉलरशिप, 8वी नवोदय. मधला सोडून द्या, मधला हा वर्ग सोडून दिला तर 4 वर्ग इथं. 4थी 5वी, 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 7वी स्कॉलरशिप, 8वी नवोदय. ठीक आहे. आणि सगळ्या या बॅच तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड आपल्या ऍपवर सुद्धा मिळून जातील. ठीक आहे. प्ले स्टोअर वरून ऍप्लिकेशन घ्या, नवोदय गुरु ऍप घ्या. ठीक आहे. त्याच्यात सगळ्या बॅच मिळून जातील. भाऊ, दिदी, आणि तुम्ही म्हणले सर आणि नवोदयची परीक्षा 4थीला होईल का? मी म्हणलं अजिबात नाही. नवोदयची परीक्षा ही सेंट्रल आहे ना, सेंट्रल एक्झाम आहे, केंद्र शासनाची परीक्षा आहे. आणि स्कॉलरशिपची परीक्षा ही महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून घेतली जाते है ना. ही स्टेट लेवलची एक्झाम आहे आणि नवोदयची ही ऑल इंडिया मध्ये होती, सेंट्रल राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय बदल नाही. 4थीला स्कॉलरशिप असेल, 5वीला नवोदय असेल, 7वीला स्कॉलरशिप असेल, 8वीला नवोदय असेल, 8वीला NMMS असेल, 10वीला प्रज्ञाशोध, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 10वीला. ठीक आहे. त्याची तयारी असेल. अशा ह्या स्पर्धा परीक्षा येतात. ठीक आहे भाऊ. आणि याच तुम्ही म्हणले सर हे फॉर्म भरायचं, हे 4थीला कधी फॉर्म भरावा? 4थीला फॉर्म भरायचे शिष्यवृत्तीचे फॉर्म कधी येतात? 4थी स्कॉलरशिपचे फॉर्म कधी येतात? 4थी स्कॉलरशिप, ठीक आहे, आणि 7वी स्कॉलरशिपचे फॉर्म कधी येतात? ठीक आहे. तर भाऊ आता नेमकाच निकाल लागलेला आहे. ह्याचे फॉर्म आहे ना, तर ह्याचे फॉर्म बघा, या इकडे बघा, सप्टेंबर 2025 मध्ये सुरू होतील. सप्टेंबर